शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी तथा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉक्टर DY पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या दूरदृष्टी व्यक्तिमत्वाच्या निधनानं आज राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर DY पाटील यांची प्रकृती खालावली होती. आज कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर DY पाटील यांची जर राजकीय कारकीर्द आपण पाहिली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डॉक्टर DY पाटील हे 1957 ते 1962 दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. तर 1967 व 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरू केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत त्यांना घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर ते अगदी राज्याचे राज्यपाल असा विस्मयचकित करणारा प्रवास डॉक्टर DY पाटील यांचा आहे. भाजपा प्रणित NDA सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर अनेक राज्यातील राज्यपालांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या ठिकाणी नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. मात्र राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर DY पाटील यांचं राज्यपाल पद हे कायम ठेवण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टर DY पाटील हे बिहारचे राज्यपाल होते. मात्र डॉक्टर DY पाटील यांची खरी ओळख निर्माण झाली ती शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळे. संस्था उभारल्या तर नागरिक घडतील आणि समाज सक्षम होईल या विचारातून त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात शैक्षणिक संस्थांचं जाळं उभारलं. अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी, नर्सिंग आणि इतर अनेक शाखांमधून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून त्यांनी दिली. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा त्यांनी घेतलेला ध्यास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यांचं योगदान केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलं नाही तर देशभरातही त्यांनी आपल्या कार्याची एक वेगळी छाप उमटवली. शेकडो शिक्षण व्यवस्थेचे व्यापक नेटवर्क असलेला व गुणवत्तेमुळे राज्यातच नव्हे तर देशभरात ओळखला जाणारा DY पाटील ग्रुप शैक्षणिक वटवृक्ष बनलाय. ग्रुपच्या विविध संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले लाखो विद्यार्थी आज देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देतानाच परंपरा जतन करून सुजाण नागरिक बनवण्यासाठी या ग्रुपतर्फे नेहमीच प्रयत्न केला जातो. दरम्यान डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाची बातमी समोर येताच आता विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातोय. त्यांचं पार्थिव हे बुधवारी 5 ऑगस्टला कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा निघणार असून कसबा बावडा येथील DY पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.